वाशिमचं जे एक सभागृह आहे एक मोठं खूप वर्षापासून तो बंद आहे, त्याचं उद्घाटन सुद्धा नाही झालेलं आहे. खूप मोठा निधी लागला त्याच्यात, पण त्याचं आजपर्यंत कोणी अंदरून बघितलं पण नाही. आज त्याची अवस्था म्हणजे पूर्ण खूप विकट अवस्था झालेली आहे. नंतर गार्डन पण आहे, टेम्पल गार्डन, बरोबर, ते पण पूर्ण जळालेलं आहे. त्याचं पण उद्घाटन झालेलं नाही. अजून लायब्ररी करायची आपल्याला शासकीय. आणि जे गव्हर्नमेंटच्या स्कूल आहेत तिथं आपल्याला इंग्लिशची स्कूल कशी इंग्लिश मीडियममध्ये CBSE पॅटर्न कसं करता येईल, CBSE पॅटर्न कसं होईल ते नक्कीच आपण करू. बरं, झोपडपट्टीचा विकास जो आहे वाशिममध्ये, झोपडपट्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांच्या ज्या बेसिक सुविधा आहेत, पाणी आहे, त्या स्वच्छता आहे, रस्ते आहेत, नाले आहेत, ह्या सगळ्या झोपडपट्टीत ते नागरिक तीव्रतेने भेडसावतात किंवा जेव्हा पाऊस येते तेव्हा त्यांच्यामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण जास्त अधिक होतात. म्हणजे स्वच्छ नाल्या, रस्ते नसल्यामुळे हा प्राथमिकतेने तुम्हाला जर संधी दिली तर हा प्राथमिकतेने प्रश्न तुम्ही कसा सोडवणार? नक्कीच सोडवणार. माझा प्रश्न आहे बाकीच्या सगळ्यांना उमेदवारांना, तुम्ही किती वेळा त्या लोकेशनवर जाऊन आले? हो, बरोबर. तिथं जाऊन माझा विचार, मी किती जवळ जाऊन आलो, किती वेळा बसून आलो. बरोबर. आपल्या बाकीच्या नेत्यांना किंवा वाशिम गृहीतच धरत नाही की आपल्या इथं झोपडपट्टी आहे किंवा स्लम एरिया आहेत. बरोबर, ते गृहीतच धरत नाही. वाशिममध्ये धरतच नाहीत ते. पहिली गोष्ट त्यांचे मतं पाहिजे त्यांना, त्याचा विकास झालेला यांना आवडणार नाही. नक्कीच तिथे रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, लाईट नाहीत. म्हणजे हे खूप बेसिक गोष्टी आहेत. असं नाही की आपण म्हणणार की कोणाच्या खिशातून पैसे जाऊन लावा. बरोबर, सरकारी योजना आहेत. लाईट सरकार देते, टॅक्स त्यांच्याकडून घेतात, पण त्यांना लाईट नाही, रस्ते नाही, नाल्या नाहीत. त्यांच्या घरात सध्या मी किती वेळा गेलो तर पाणी चाललं घरात नाल्याचं. बरोबर, खूप विकट परिस्थिती आहे त्यांची. बरं, वाशिम हे सांस्कृतिक दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. तरीही इथे नाट्यगृह नाही आहे. नाट्यगृहाची जी मागणी आहे अनेक वर्षापासून करत आहेत. तुम्ही हा प्रश्न नगर परिषदेच्या माध्यमातून कसा सोडवणार? नक्कीच जर नाट्यगृह लागत असेल तर नक्कीच त्याच्यावर विचार करून नक्कीच इथं नाट्यगृह वाशिममध्ये झालं पाहिजे, तसं काहीतरी करू. बरं, इथला जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे MIDCचा जो विषय आहे तो अतिशय ज्वलंत विषय आहे. त्याच्यानंतर बंद साखर कारखान्याच्या, म्हणजे जे कारखाने बंद पडला आहे त्या संदर्भात अनेक वरती पाठपुरावा झाला, पण सुरू झाला नाही. तुमच्या जरी ते अखत्यारीत येत नसलं तरी एक प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षपदासाठी यासाठी कुठला पाठपुरावा करणार आहात तुम्ही? पहिली गोष्ट जी MIDC आहे ती काही लोकांनी खाऊन घेतलेली आहे. बरोबर, 2, 4, 5 लोकांनी खाऊन घेतलेली आहे आणि MIDC वाशिमला नाही सांगितलेलं आम्हाला. एकच फॅक्टरी आहे ती सोया फॅक्टरी. बाकी MIDCला जागाच नाही म्हणतात. बाकी सगळी जागा यांनी विकत घेऊन खाऊन घेतलेली आहे. नक्कीच MIDC जसं आपल्या इथं वाढेल, नवीन नवीन प्रोजेक्ट जसे वाशिममध्ये येतील, रोजगार वाढेल आणि वाशिमचा विकास 100% MIDCच्या माध्यमातून पण खूप होईल. बरं, वाशिममध्ये मोठ्या दीर्घकाळ, मी कोणावर टीका करत नाही, ते योग्य पण नाही, पण दीर्घकाळ एका पक्षाची सत्ता राहिलेली आहे आणि एका पक्षाचे खासदार, आमदार सगळे राहिलेले आहेत. तरीही वाशिममध्ये मोठा एखादी प्रोजेक्ट आला नाही ज्याच्यापासून बेरोजगारांना काम मिळेल. तुम्हाला वाटतं का की अशा पद्धतीचं, तुम्हाला जर संधी दिली तर अशा पद्धतीचं एखादी प्रोजेक्ट आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? नक्कीच आणणार नाही, 100% आणून दाखवणार. कारण की आजपर्यंत खूप प्रोजेक्ट आले पण कुठे ना कुठे प्रोजेक्ट मॅनेज झाले. बरोबर, जे प्रोजेक्ट झाले पण त्यांचं उद्घाटन झालं नाही. नक्कीच आम्ही वाशिमसाठी काहीतरी करून दाखवणार. त्यासाठी मी आज या रिंगणात उतरलेलो आहे. बरं, असं म्हटलं जातं की वाशिमकरिता मागच्या 2019मध्ये रेल्वे ट्रॅक बनवण्याचा प्रोजेक्ट आला होता वाशिममध्ये आणि तो साधारणतः 700 कोटीचा प्रोजेक्ट होता. परंतु असं म्हटलं जातं की तो प्रोजेक्ट तिथले जे खासदार आहेत अकोल्याचे, धोत्रे, त्यांनी तो अकोल्यामध्ये शिफ्ट केला, परंतु त्याचं अजून काम सुरू नाही झालं. याच्यावरती तुम्ही पुनर्विचारासाठी काही प्रयत्न करणार आहात का? नक्कीच आम्ही विचार करू की बा ते वाशिममध्ये तिकडे कसा गेला आणि ते वाशिममध्येच झाला पाहिजे, त्याचा नक्की प्रयत्न करू. बरं, तुमचे बेसिक जे आहेत युवकांना, तुम्ही जेनझेडला तुम्ही काय आवाहन करणार या निमित्ताने? युवकांना मी एकच आवाहन करतो की आपण सध्या आपल्याला कुठेतरी बदलायची गरज आहे आणि हे लोक ते बदल काय आपल्याला घडून देणार नाहीत. आपलं शहर, आपली गल्ली, आपले रस्ते काय चांगले करणार नाहीत. जवळक आपण आपल्या शहरासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या घरासमोरच्या रस्त्यासाठी, आपल्या गल्लीसाठी, आपल्या वॉर्डसाठी जवळक आपण बोलणार नाही, निर्णय घेणार नाही, तोवर आपलं काही होणार नाही. आजपर्यंत इतके दिवस झाले हे राजकारण करून राहिले. बरोबर, यांनी आपल्यासाठी काय केलं? तर नक्कीच एक युवा म्हणून आपल्याला यांना दाखवून द्यायचं आहे की बा आम्ही काय करू शकतो. बरं, वाशिममध्ये महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे.
CCTV फुटेज किंवा CCTV जे कॅमेरे आहेत ते महत्त्वाच्या ठिकाणी लावायला पाहिजे, तर अजून दिसत नाही. 1-2 ठिकाण सोडलं तर कुठे CCTV जे कॅमेरे जे आहेत ते इन्स्टॉल नाही आहेत. हाच प्रश्न जो आहे तुम्ही प्राथमिकतेने कसा मार्गी लावणार? नक्कीच. आता महिलांसाठी कॅमेरे तसे लावलेले आहेत, पण ते कॅमेरे बंद आहेत. हो नुसतेच कॅमेरे लावले, त्याचं GR निघला, त्याचं बिल निघलं, तिथं सगळं झालं, हो हो कॅमेरे बंद आहेत. नक्कीच ते सुरक्षेच्या नात्याने जिथे जिथे जसं रेल्वे स्टेशन झालं, रेल्वे स्टेशनच्या बाहेर खूप घटना होतात, अंदर बॅक साईडला खूप घटना होतात, तिथे कॅमेरा पाहिजेत. चौकामध्ये कॅमेरा पाहिजेत. आणि त्याचा एक मॉनिटर एक पोलीस स्टेशनला पण पाहिजे आणि एक नगर परिषदला पण पाहिजे, कोणतरी लक्ष ठेवण्यासाठी. नक्कीच त्याची पण आम्ही 100% आमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे, विजन आहेत त्याच्याबद्दल पण 100% ते पण करू आम्ही. बरं, इथले जे टॅक्स पेयर आहेत त्यांची नेहमी ओरड असते की आम्ही टॅक्स पे करतो, परंतु आम्हाला त्या पद्धतीची सुविधा मिळत नाही. बेसिक ज्या सुविधा आहेत, पाण्याची सुविधा जी आहे, पाणी जे आहे 24 तास उपलब्ध व्हावं, त्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न करणार आहात तुम्ही? कारण की इथे मोठं धरण आहे, तरीसुद्धा पाण्याची जी समस्या आहे ती भेडसावते आहे. इतकं मोठं धरण असतानासुद्धा अनेक प्रभाग आहे जिथे 7-7, 8-8 दिवस पाणी येत नाही आणि येतात तर एकदम अर्ध्या तासासाठी येतात. तर हे कसं 24/7 हे तुम्ही कसं करणार? एकदम 24/7 तर पाणी शक्य नाही आहे सध्याच्या परिस्थितीत. जे तिथं आता लोकांचं म्हणणं आहे की बा धरणार हे केलं ते केलं, तर धरणाचे काही टेक्निकल मुद्दे आहेत, पण यांनी कधीच लक्ष दिलं नाही. लक्ष दिलं सगळं काही होऊ शकतं. असं नाही की पाणी नाही आजच नाही का बाकी लोकांना आपल्याला काऊन नाही. बरोबर, पाण्याचा मुद्दा जर बराबर सोडवला सगळी टेक्निकल टीम लावून तर 100% सुटू शकते. असं काही मोठा इश्यू नाही आहे. बरोबर, हां ठीक आहे बा, आपल्याला 24 तास पाणी भेटणार नाही, पण दिवसातून 2-3 तास तर भेटलं पाहिजे. बरोबर. 2-3 कसं दिवसातून 2-3 तास किंवा 4 तास पाणी भेटेल याच्यावर नक्की आम्ही काम करू. बरं, मध्यंतरी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की तिथला जो डॅमचं खोलीकरण आहे किंवा त्याचं रुंदीकरण जे आहे ते आम्ही करू, परंतु त्या दृष्टिकोनातून कुठलेही पावलं उचलले नाहीत. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मी सांगितलं तुम्हाला की आजपर्यंत खूप नेते येऊन गेले, त्यांचं एकच असते आम्ही धरणाचं हे करू ते करू ते करू, फक्त आश्वासन देतात. त्यांचा टाइम पिरियड निघून गेला इलेक्शन पुरता की धरण आमच्या वाशिममध्ये नाहीच आहे असं म्हणतात. बस इलेक्शन आलं की धरण आठवते, पाणी आठवते, बाकी नाही आठवत आम्हाला. बरं, या निमित्ताने तुम्ही वाशिमच्या लोकांना, नागरिकांना काय विनंती करणार? वाशिमच्या लोकांना आम्ही सगळ्या नागरिकांना एकच विनंती करतो की आता आपल्याला कुठेतरी थांबायचं आहे. जे चोरी करून राहिले ही चोरी बंद करायची आहे. आपल्याला नक्कीच आता एक विकास करायचा आहे, वाशिमचा कायापालट करायचा आहे. वाशिम कसं आधुनिक होईल, कसं आता नवीन टेक्नॉलॉजी वाशिममध्ये येतील, कसं डेव्हलपमेंट होईल हे करायचं आहे. याच्यासाठी तुम्ही मला निवडून द्या. माझी निशाणी सिलेंडर आहे. येत्या 20 तारखेला मी व माझे सोबतचे नगरसेवक या सगळ्यांना निवडून द्या. सगळ्यांची निशाणी सिलेंडर आहे. 20 तारखेला आम्हाला निवडून द्या आणि नक्कीच आम्ही 1 वर्षाचाच तुम्हाला रिझल्ट देऊ. हे होते आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवा उमेदवार वैभव उलेमाले यांचा असा विश्वास आहे की त्यांना जर संधी दिली वाशिमकरांनी तर वाशिमचा निश्चितच विकास करणार आणि टेक्नॉलॉजी बेस स्मार्ट सिटी वाशिम कसं उभं करता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांचं नियोजन आणणार. सुजित ठमके, न्यूज इंडिया 24 वाशिम. मॅडम, तुम्ही कुठल्या प्रभागामधनं वंचितचे उमेदवार आहात? तुमचा पूर्ण परिचय काय आहे? मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवार प्रभाग क्रमांक 4 मधून जयश्री संगपाल कांबळे अधिकृत उमेदवार आहे मी. बरं, तुमच्या बाजूने जे वातावरण आहे वंचितच्या बाजूनं असं वाटतंय की मागील निवडणुकीमध्ये केवळ खूप 90 मतांनी तुमचा उमेदवार पडला होता. त्या दृष्टिकोनातून आता जर बघतो म्हटलं तर वातावरण तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला 10 दिवस मिळाले प्रचारासाठी. याचा कसा तुम्ही फायदा घेणार आणि लोकांपर्यंत कसं पोहोचणार? मला याचा फायदा अशा प्रकारे भेटला आहे की मी जो आमचा वंचित समाज आहे प्रत्येकाच्या घरोघर जाऊन 10-10 मिनटं किंवा 20-20 मिनटं मी जे काही सांगते ते म्हणजे चांगल्या प्रकारे मी त्यांना सांगू शकते. हा वेळ मिळाल्यामुळे ते चांगल्या प्रकारे लोक म्हणजे वंचितला जास्तीत जास्त वंचित तिथं खूप चाललेलं आहे. माझ्या साईडने तिथं खूप प्रतिसाद आहे. मागच्या निवडणुकीमध्ये वंचितचा जो उमेदवार आहे नगराध्यक्ष तो एकदम 90 मतांनी पडला, म्हणजे निसटता विजय झाला म्हणता येईल असं झाला. यावेळेस तो वंचितकडनं वैभव उलेमाले आहेत. विजयाच्या दृष्टिकोनातून तुम्ही किती आश्वस्त आहात? 100%. कारण पूर्ण म्हणजे वंचित समाज जो आहे तो पूर्ण टक्के वैभवदादाच्या साईडने आहे. कारण का म्हणजे त्यांचं वय बघितलं तर आपण फक्त 22 वर्षाचे आहेत. 22 वर्षाचा मुलगा म्हणजे तो काहीच करू शकत नाही. तर त्यांना बाळासाहेबांनी उमेदवार केलं का केलं असेल
का तर त्यांच्या पाठीमागचं कारण आहे, त्यांचा घराणाच म्हणजे राजकीय घराणं आहे, त्याच्यामुळे त्यांना तो पाठिंबा भेटलेला आहे आणि ते पूर्ण 100% करून दाखवतील. जे सध्याचे उमेदवार आहेत त्यांच्या तुलनेत आणि वैभवदादाच्या तुलनेत बघितलं तर जास्तीत जास्त तुलना वैभवदादाकडूनच जास्त म्हणजे त्यांचं सामर्थ्य ते त्याच्यात दाखवतील. बरं, वंचितचं या भागामध्ये अतिशय प्राबल्य राहिलेलं आहे, चाहे मग विधानसभा असो लोकसभा असो. वंचितला या भागातून प्रचंड आघाडी मिळत असते निवडणुकीमध्ये. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक घरापर्यंत किंवा घरोघरी पोहोचणं तुम्हाला वेळ मिळाल्यामुळे शक्य झालं. तुम्ही प्रचार अजून कसा जोमात करणार? मी तर प्रचार म्हणजे जो वंचितचा आहे, जे वंचितचं घर आहे तिथं आम्हाला जो मागं वेळ मिळाला नव्हता, आम्ही पॅम्पलेट देत होतो आणि पुढे जात होतो, तो आमचा मायनस पॉईंट होता तिथं. पण आम्हाला वेळ मिळाल्यामुळे मी तिथं 5 मिनिटं आणि 10 मिनिटं जाऊन प्रचार करते. मी माझा प्रचार करते, वैभवदादाचा करते, की जर सिलेंडर आलं म्हणजे बाळासाहेब जर आले तर आपला हा विकास होईल. म्हणजे सगळ्या, मी एक साधारण घरातली लेडीज आहे, तुम्ही जे मला बोलू शकता ते जे वरच्या पातळीवर तिथं तुम्ही हक्काने जाऊन बोलू शकत नाही, ते मला तुम्ही येऊन माझा कान खिचूनही बोलू शकता. हे मला हा मुद्दा मला मांडायचा त्यांच्या पुढं, तो वेळ मला भेटलेला आहे, त्याच्यामुळे ते बेनिफिट आपल्याला चांगलं भेटलेलं आहे तिथं वेळ मिळाल्यामुळे. सुजातदादा असो किंवा मग बाळासाहेब असो, यांची सभा जी आहे ती घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि वातावरण फिरवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्या सभेसंदर्भात काही अपडेट आहे का तुमच्याकडे? त्यांच्या सभेसंदर्भात अपडेट म्हणजे त्यांची सभा लागली म्हणजे जिथं वैभवदादाला 2000 वोट पडायचे तिथं 4000 ते 5000 वोट पडतात. ही म्हणजे 100% चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आणि जर बाळासाहेबांची जर सभा लागली तर तिथं 5000 वोट पडायचे ते 10000, तिथं 5 मिनिटात ते वोटिंग त्यांच्या साईडनी पूर्ण 100% ती वोटिंग आलेली आहे. त्या सभेचा म्हणजे ती सभा म्हणजे यांच्या पाठीमागं पूर्ण वंचित बहुजन समाज आला. ती सभा आली म्हणजे वंचित बहुजन समाज पूर्ण आला, असं आहे. बरं, जातीय समीकरण राजकारणामध्ये शेवटी जातीय समीकरण चालतंय. जातीय समीकरणामध्ये वंचितचं पारडं जड वाटते आहे, म्हणजे सगळं कॅल्क्युलेशन करतो. बरोबर आहे. तर अशा यामध्ये अजून तुमच्याकडे वेळ आहे, त्या दृष्टिकोनातून काय व्यूहरचना आखणार आणि काय मतदारांना काय विनंती करणार? मतदारा तर हीच विनंती करणार आहे की बाबा जे पहिले वंचितला म्हणजे वंचितचं कसं आहे, वंचितचं म्हणजे माणूस आपला आहे, आपला माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, हे त्यांना कसं पटवून देणार ते आम्ही तेच पटवून देतोय आता. म्हणजे मी म्हणा, बाकीचे आमचे नगरसेवक म्हणा, वैभवदादा म्हणा, की आम्ही म्हणजे दुसरे जे आहे उमेदवार त्यांच्यापेक्षा आम्ही कसे 100% तुमच्यामध्ये काम करू हे आम्ही त्यांना पटवून देतो सध्याच्या याच्यामध्ये. तुम्ही काय विनंती करणार किंवा काय मतदारांना काय आवाहन करणार? मी विनंती करणार की तुम्ही मला मतदान द्या. मला जर मतदान तुम्ही दिलं तर ज्या तुमच्या गरजा आहेत, आता माझं वार्ड आहे 4, माझ्या 4 वार्डमध्ये जे मागे नगरसेवक होऊन गेले, मला टीका कोणाला करायची नाही, पण त्या नगरामध्ये काहीही काम झालेलं नाही, काहीच नाही काम झालेलं. तिथं लाईट नाही, बाथरूम नाही, रोड नाही, नाले नाही, तिथंच गटार, तिथंच मच्छर, तिथं सगळं म्हणजे खूप कंडिशन बेकार आहे. तर ते मी त्यांना बोलू शकते ना, मी बोलतच आहे त्यांना ते की जर मी आले तर तुमचे जे हे गटार म्हणजे मला वाईट वाटतं, हे जरी माझ्या हातात पॉवर असती कोणतीही तर मी ते करून दाखवलं असतं. आणि जर मला पॉवर मध्ये आणणार ते तुम्हीच आहेत, तुम्ही जर पॉवर आणली तर ते मी काम करणार आहे. आणि मी काम करेल जेव्हा माझा म्हणजे नगर अध्यक्ष माझा असेल, मी अजून जोमाने काम करेल, कारण जे काही माझे कामं असतील ते वैभवदादा पटापट करतील ना. म्हणजे मला एक ती साखळीच आहे ना वरती, मुद्दा तो आहे. मी येईल, मी येण्याच्या मागे त्याच्यापेक्षा जास्त हे आले तर मला जास्त बेनिफिट जास्त आहे त्याच्यामध्ये, मुद्दा हा आहे माझा. बरं, तुम्ही आता काय विनंती करणार? एका शब्दात सांगतो म्हटलं तर वाशिमकरांना मतदारांना काय विनंती करणार? वाशिमकरांना विनंती, चिन्ह माझं चिन्ह हे बाळासाहेबांचं चिन्ह आहे की सिलेंडर म्हणून. तुम्ही मला मत न देता तुम्ही बाळासाहेबांना मत द्या. तुम्ही माझी म्हणजे मला न बघता तुम्ही त्यांना बघून मला मत तुम्ही द्या आणि त्यांच्या शब्दावर मी माझी खरी उतरली, हे माझं मी तुम्हाला आवाहन करते.